बापरे, अगं तो त्या ह्याच्यात पण येत नाही. हा जम्बो मड क्रॅब आहे. अमरू पण पहिल्यांदाच ऐकलं तिने क्रॅब वडे. आम्ही ही गॅरंटी देतो की 365 दिवस तुम्हाला फ्रेशच फिश आमच्याकडे मिळणार. प्रामाणिकपणे सांगतेय, पहिल्यांदा एका बैठकीत मी एवढा क्रॅब खाल्लेला आहे आणि वेगळ्या व्हरायटीज. कारण या जागेचं नावच आहे चिंबोरी, जे आहे क्रॅब स्पेशालिटी रेस्टॉरंट. चिंबोरी राईस, चिंबोरी खिमा आणि चिंबोरी वडे पहिल्यांदा ट्राय केले. इथे प्रत्यक्ष तुम्हाला ते चिंबोरीचे प्रकार दाखवतात आणि तुम्ही ते स्वतः निवडायचे आहे आणि मग तुमच्या पद्धतीने ते बनवून घ्यायचे. ज्यांनी ही जागा सुरू केली आहे त्यांचं म्हणणं आहे की क्रॅब खाणं हे किचकट नसावं, म्हणून सोपं करण्यासाठी खूप काही गोष्टी केल्या. हे एक क्रॅब स्पेशालिटी रेस्टॉरंट असलं तरी आम्ही इतर नॉनव्हेज व्हरायटी पण ट्राय केली. सो काय आहे आमचा रिव्ह्यू, कसं वाटलं सगळं, रेसिपीज कशा आहेत या किचन मधल्या, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी प्लीज ब्लॉग बघत राहा. नमस्कार मंडळी, खूप दिवस झालेले आहे. गेले काही दिवस मी खरंच खूप बिझी होते. मी एक नवीन चॅनल पण सुरू केलेला आहे, इथे तुम्हाला लिंक देते मी. सो हा एक इंग्लिश चॅनल आहे. काय झालंय की इंस्टाग्रामवरती ना मी रील्स टाकते माझ्या पोस्ट प्रेग्नन्सी, प्री प्रेग्नन्सी एक्सपिरियन्सेसचे, आणि त्याच्यावरती मला खूप साऱ्यांचे प्रश्न येतात की प्रेग्नन्सी रिलेटेड असू दे, पोस्टपार्टम रिलेटेड असू देत, आणि त्यांची मी उत्तरं तिथे देते, त्यांच्या शॉर्ट व्हिडिओज बनवते. पण मग मी म्हटलं की आपण हे लॉंग फॉर्मॅटमध्ये पण करूया, आणि म्हणून मी एक इंग्लिश चॅनल सुरू केला. नक्की जाऊन तिथे सबस्क्राईब करा. माझी जर्नी, माझी बर्थ स्टोरी वगैरे ह्याच्यावरती मी टाकलेली आहे. आणि त्याचबरोबर मी असं पण ठरवलंय की आपल्या चॅनलवरती नुसताच जागा रिव्ह्यू करणं आणि जाऊन छान छान चमचमीत जेवण्यापेक्षा आपण एक, जर मी काही नवीन सुरू करत आहे तर ती गोष्ट मी तुम्हाला या चॅनलवरती ह्या व्हिडिओजमध्ये पण सांगणार आहे, जसं माझ्या एक्सपिरियन्सेसबद्दल. आता खूप सारे आपले सबस्क्रायबर्स आहेत, त्यांनी पण मला इंस्टाग्रामवरती मेसेज केला होता की तन्वी, तुझी डिलिव्हरीनंतर तू तशीच दिसतीयस, तुझी स्किन, तुझे केस, तुला पोस्टपार्टम हेअर लॉस झाला का, तुझी स्किन खराब झाली आहे का, तुला पिगमेंटेशन झालं आहे का, तुझे वेट लॉस कसा चालू आहे वगैरे वगैरे. तर मी म्हटलं की चला आता आपण एक एक गोष्ट इथे इंट्रोड्यूस करूया सुरुवातीला, म्हणजे ज्यांना कोणा इंटरेस्ट असेल ते बघू शकतात. सो हे बघा, एक गोष्ट तर आपल्याला माहिती आहे की असं म्हणतात की एखाद्या मुलीची डिलिव्हरी झाल्यानंतर ती अचानक तिचं वय असतं त्याच्यापेक्षा 2 वर्ष मोठी दिसायला लागते. का? कारण काय, आपल्या शरीरातले सगळे विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन हे सगळं आहे ना एकदम अचानक बाळ जे असं खेचून घेतं आपल्या शरीरातनं, ते सडन डिप्लिशन येतं बॉडीमध्ये, आणि त्यामुळे आपल्या त्वचेमध्ये किंवा केसांमध्ये खूप फरक दिसायला लागतो. डलनेस येतो, टायर्डनेस दिसतो, कारण या बाळाचं पण खूप काही करायचं असतं डिलिव्हरीनंतर, स्वतःकडे लक्ष दिलं जात नाही, फाईन लाईन्स येतात, पिगमेंटेशन तर तसंही होत असतं, ड्रायनेस येतो. सो ह्या सगळ्या गोष्टींमागचा मी एक अभ्यास केला आणि मला कळालं की आपली त्वचा जी असते ही 70% कोलाजननी बनलेली असते. आता कोलाजन ही अशी गोष्ट आहे की 20 तुमचं वय झाल्यानंतर दरवर्षी ती एकदम सडनली डिप्लीट व्हायला लागते, आणि म्हणूनच आपण एजिंग जे म्हणतो ते आपलं होतं, की हिचं वय दिसायला लागले. स्पेशली तुमच्या डिलिव्हरीनंतर ते एकदम सुप करून कोलाजन खाली येतं. आता कोलाजननीच आपल्या स्किनची इलॅस्टिसिटी, टाईटनेस, जे म्हणतो ना आपण टवटवीत चेहरा दिसतोय, फाईन लाईन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड होतात. त्याच्यामुळे आता जेव्हा आपलं शरीर बनवत नाही आहे तेव्हा आपल्याला ते शरीरात टाकावं लागणार आहे, आणि म्हणून मी परत एकदा अभ्यास केला की कुठलं कोलाजन मी सेफ जे आहे ते घेऊ शकते आणि ज्याच्यामुळे माझे केस पण चांगले राहतील आणि माझी त्वचा पण. तर मी चूज केलं HK व्हायटल्सचं हे जे ऑरेंज फ्लेवरचं मरीन कोलाजन आहे. एक तर सुंदर चव आहे याची. ऑर्डर करायचं असेल तुम्ही करू शकता. स्क्रीनवरती दिलेला कुपन कोड वापरून तुम्ही डिस्काउंट पण मिळवू शकता. आता मी सांगते का HK व्हायटल्सचं. याच्यामध्ये मरीन कोलाजन आहे, याच्यामध्ये व्हिटॅमिन C आहे, व्हिटॅमिन E आहे, याच्यामध्ये बायोटीन आहे जे आपल्या केसांसाठी बेसिकली चांगलं असतं. सो जर तुम्ही नोटीस केलं असेल माझ्या केसांमध्ये अजिबात फरक पडलेला नाही आहे. मला पोस्टपार्टम हेअर लॉस झाला नाही आहे, कारण मी 2 ते 3 महिन्यापासून हे कोलाजन जे आहे ते घेते आणि त्याच्यामुळे मला खूप फरक दिसतोय. म्हणजे डिलिव्हरी झाल्या आपले जे स्कार्स किंवा छोटे छोटे खड्डे असतात, पोर्स असतात, ते अजून विजिबल व्हायला लागतात जेव्हा कोलाजन कमी होतं तेव्हा. तर आता तुम्ही बघू शकता ते
ते अजिबात दिसत नाहीये की तुम्हाला पण असे प्रॉब्लेम्स होत असतील तर तुम्ही नक्की हे कोलाजन ट्राय करा. स्किन रिज्युविनेटिंग इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये आहेत. तुमचं वय 20च्या वर असेल तर तुम्ही तसंही घेतलं तरी खूप चांगलं राहील तुमच्यासाठी, एक प्रिकॉशन म्हणून. सडनली स्किन एकदम वय दिसायला लागला असं म्हणतात किंवा स्किन एकदम खराब व्हायला लागली, केस एकदम गळायला लागले, त्याच्यापेक्षा आधी घेतलेलं हे केव्हाही चांगलं. अजून काही प्रश्न असतील तर कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि आता आपण निघूया. आपल्याला पहिलं जायचं पुण्याला आणि मग आपण चाललोय जेवायला. खूप मोठा ब्रेक झालेला आहे आय नो, आणि नॉनव्हेजला पण खूप मोठा ब्रेक झालेला आहे. तर मी म्हणलं की यार आता जो व्हिडिओ येणार असेल ना तर तो काहीतरी स्पेशल असायला पाहिजे. आणि म्हणून आज मी आहे पुण्यामध्ये आणि पुणे फर्स्ट क्रॅब स्पेशालिटी रेस्टॉरंट द चिंबोरीला मी आलेली आहे, ज्याच्याबद्दल मी खूप ऐकलंय आणि प्रमाणपत्र इथल्या चवीचं दिलेलं आहे आपल्या अमरूनी. द चिंबोरी जरी नाव असलं तरी इथे क्रॅबच्या व्यतिरिक्त पण सगळे व्हेज नॉन व्हेज पदार्थ मिळतात. ही जागा आहे बालेवाडीला पुण्यामध्ये. ॲड्रेस तुम्हाला मी स्क्रीनवरती दिलेलाच आहे. आणि मी म्हटलं यार आता नवरात्र, त्याच्या आधी गणपती होऊन गेले, तर खूप असं व्हेज 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 झालेलं आहे. खूप मोठा ब्रेक नॉनव्हेजला झालेला आहे, तर परत ब्रेक से कमबॅक करना है तो समथिंग स्पेशल हॅज टू बी देअर. आणि वातावरण तर इज अमेझिंग. एवढा छान पाऊस आणि एवढं सुंदर जेव्हा थंड वातावरण आहे तेव्हा चिंबोरी इट इज. लेट्स गो. द चिंबोरी सी फूड किचनचा लुक आहे सॉफिस्टिकेटेड, फुली एअर कंडिशन आणि लाइटिंग एकदम वॉर्म आणि कोझी आहे. सो हे 2 मजली रेस्टॉरंट कोणी सुरू केलं, कसं आयडिएट केलं आणि क्रॅब स्पेशालिटी ही का अशी निवडली आणि कोणी ही निवडली हे जाणून घेऊया. अनिकेत चोरगे, डॉक्टर गौरी चोरगे. मी सेकंड जनरेशन आहे या फील्डमध्ये. वडिलांनी सगळं चालू केलं. द फर्स्ट आउटलेट होतं जंजिरा, विच वी स्टार्टेड इन 1996. इट वॉज द फर्स्ट सी फूड स्पेशलिटी रेस्टॉरंट इन फाईन डाईन कॅटेगरी इन पुणे. आणि आता आमच्या त्या रेस्टॉरंटला 29 इयर्स कंप्लीट झालेले आहेत. पुणेकरांसाठी अजून एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन आलो आहे, ती आहे चिंबोरी क्रॅब स्पेशलिटी रेस्टॉरंट. हे सी क्रॅब्स आहेत, ब्लू क्रॅब्स आहेत, मड क्रॅब्स आहेत, रिव्हर क्रॅब्स आहेत. आणि माझ्या वडिलांनाही क्रॅब्स खूप आवडायचे आणि इट वॉज रिअली अ मेस, बनवण्यापासून ते खाण्यापर्यंत. सो मी ह्याला नेहमी म्हटलं की अरे वाय नॉट मेक इट मोर सिम्पल, की आपण त्याच्यात काहीतरी करूयात. मग आम्ही दोघांनी विचार केला आणि मग त्याच्यानंतर आम्ही एक डिश इंट्रोड्यूस केली, क्रॅब खिमा म्हणून. ट्रायल्स वगैरे घेतल्या घरी आणि पप्पांना दिल्या, तर ही लाईक ते हात न खराब करता पण आपण खाऊ शकतो आणि त्याचं मेडिकल बेनिफिट पण आपण घेऊ शकतो. क्रॅब इटिंग इज अ एक्सपिरियन्स. म्हणजे काळा मसाला आहे, घरगुती मसाला आहे, स्पेशल रनिंग आयटम्स आहेत. क्रॅबची स्पेशालिटी आपलं आहेच. फिशमध्ये पण आपण बरेचसे व्हरायटी ठेवलेले आहेत की जे फारशा ठिकाणी मिळत नाही, जसं की शिंपली असतील, करली असेल, मांदेली असेल, जितड्या असेल. इवन आता तुम्ही कोंबडी वडे खाल्ले असतील, मटन वडे खाल्ले असतील, तर आपल्या इथे चिंबोरी वडे ही डिश पण आहे. क्रॅबची डिश प्लस कोकणी वडे. आम्ही जे सगळे फिश जे प्रोक्युअर करतो, मड क्रॅब जे आहेत ते दिव्याघरवरून येतात, सी क्रॅब ते सगळे भाऊच्या धक्क्यावरून येतात. फिश असतील प्रोक्युअर करतो भाऊच्या धक्क्यावरनं. कुलाबा मार्केट आहे, ससून डॉक आहे, तिथून आमचे सगळे ऑलरेडी डीलर्स सगळे फिक्स्ड. आम्ही ही गॅरंटी देतो की 365 दिवस तुम्हाला फ्रेशच फिश आमच्याकडे मिळणार. डॉक्टर गौरी लेट्स गो. मास्कट असा वास आलेला नाहीये, स्वच्छ अशी मासळी आपल्याला आहे दिसते. गौरी मी ऐकलंय की आपण हे आधी लोकांना प्रेझेंट करतो. सो आपण हे लोकांना दाखवतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही साईज आणि फिश सिलेक्ट करता आणि ॲज पर युअर टेस्ट आपण प्रिपेअर करतो. ऑपलेटसाठी आले आणि मला लॉबस्टर आवडला तर आय कॅन ऑलवेज स्विच. येस, माय फेवरेट इज क्रॅब खिमा. खिमा. कुठलंही स्पेशालिटी रेस्टॉरंट म्हणलं की खूप रिस्पॉन्सिबिलिटी येते, कारण सगळा भार तुमच्यावरती असतं, सगळं लक्ष तुमच्यावरती असतं. लोक एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी येतात. एस्पेशली क्रॅब म्हणल्यावरती आपल्याला माहिती आहे खूप लोकांना क्रॅब बनवता येत नाही, स्वच्छ पण करता येत नाही. त्याच्यामुळे इथे तुम्हाला नॉट जस्ट व्हरायटी बघायला मिळणारे, चूज करायला मिळणारे, पण प्रेपरेशन्समध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज टेस्ट करायला मिळणार आहेत इतर फिश बरोबर. इथे बनतंय चिंबोरी सूप. इसमें क्रैब पॉलिश है, जिंजर है, गार्लिक है, ऑयल है, एरोमेटिक, व्हाइट पेपर, ग्रीन चिल्ली सॉस, सॉल्ट. क्रैब मीट फ्रेश निकाल के ही बनाते हैं. सिंपली मालवानी तवा ड्राई, ऑयल, करी पत्ता और कांदा मसाला, सी फूड स्टॉक. ये फिश सूप है क्या? सी फूड स्टॉक. ये सिंपली धनिया पाउडर, किचन किंग, जीरा पाउडर, कांदा लहसुन मसाला, कोकोनट मिल्क पाउडर.
हा जम्बो मडक्रॅब आहे, पण डिरेक्टली दिव्यावरून सोर्स करतो. वेगवेगळ्या साईजेस आहे त्यामध्ये. आता हा मडक्रॅब स्वच्छ धुतलेला आहे आणि आता तो कट होतोय आणि आम्ही चूज केलेला आहे काळा मसाला. हे आता शिजवणार आहे 3 मिनिटं. तर ह्या क्रॅबला आधी ते 2-3 मिनिटं शिजवून घेणार आहेत आणि जसा फ्रॉथ यायला लागला मी बघितलं की त्याचा रंग पण बदललेला आणि साईडला एकदम फ्रेश स्वच्छ असा पापलेट त्यांनी तवा फ्राय करण्यासाठी ठेवलेला. ट्रस्ट मी गाईज, इट वॉज सो टेम्पटिंग. तर मी बाहेर जाऊन बघितलं तर फॅमिलीची फुल मज्जा चालू होती. त्यांनी ऑलरेडी सूप्स आणि स्टार्टर्सनी सुरुवात केलेली. क्रॅब काळा मसाला स्वतः बनवतो. कांदा लसूण बनतो, फिश स्टॉक, सॉल्ट, धनिया पावडर, किचन किंग, जीरा पावडर, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला. अच्छा, ओके. आता ह्या बनवलेल्या ग्रेव्हीमध्ये अर्धा शिजवलेला क्रॅब त्यांनी सोडला आणि आता फर्दर ड्राईंग आउटसाठी आपण ठेवलेला आहे कोथिंबीर घालून. फायनल रिझल्ट टेबलवर. इथे तंदूर होणार आहे रेड सी क्रॅब. सो मला एक इझिली आयडेंटिफाय करता आलं बिकॉज त्याचा रंग पण असा लाल आहे. ह्याला आता तंदूर मसाला मस्त छान कोट करून स्कुअरवरनं जाणार आहे तंदूरमध्ये. बाय द वे गाईज, इथे तुम्हाला तंदूर रोट्या, नान वगैरे पण मिळणार आहे. बिग मड क्रॅब, हा साईजचा क्रॅब पहिल्यांदा खाणार आहे आणि घी सारखा असा स्मेल येतोय. ही सोलकढी इतकी ऑसम आहे. याच्यात आलं आहे. सुरुवात आपण करणार आहोत अर्थात चिंबोरीमय हे सगळं जेवण असणार आहे. सो सूप पण आपण चिंबोरीचंच, म्हणजे हे क्रॅब क्लिअर सूप असं ट्राय करतोय. त्याच्यामध्ये क्रॅब फ्लेश आहे. आपण प्रिपरेशन तर बघितलं. अख्खा असा क्रॅबचा फ्लेवर आहे आणि गरमागरम खूपच मजा येते. एनिवे सूप इतकं अपिलिंग वाटतं. छान थिकनेस आहे आणि ग्रेट क्रॅब टेस्ट. तुम्हाला क्रॅब पण खायचं आहे पण तुम्हाला जास्ती कष्ट पण नाही घ्यायचे आहेत. सो यू कॅन ऑलवेज गो फॉर दिस. ट्राय करत आहोत मालवणी पद्धतीने जे आपण बनवलेलं आहे तिसऱ्या मसाला किचनमध्ये विथ आंबोळी. आंबोळीला सुंदर ग्लेज आहे. हा मसाला ड्राय नाही आहे. मध्ये खूप मोठा बाऊ आहे. कढीपत्ता छान आहे. जरा असं ठसका ब्रिलियंटचं. इट्स नॉट एक्झॅक्टली मासळी टेस्ट. नॉनव्हेज जो गरम मसाला असतो तसा आहे. प्रत्येक शिंपल्यामध्ये एवढं मांस आहे. दिस बाईट व्हेरी सॉफ्ट. म्हणजे नेहमी आपण बघतो ओला नारळ असतो, त्याच्यामध्ये असं ॲज सच असं वरती ओला नारळ तुम्हाला चव नाही लागणार आहे. छान ठसका आहे. शिंपल्या फ्रेश आहेत. मला एकदा एक वाईट एक्सपिरियन्स झालेला जिथे जरा वास येत होता शिंपल्यांना आणि कधी कधी काय होतं आपण स्टोअर केल्यानंतर कळत नाही. द क्वालिटी इज रिअली गुड. कचकच नाही आहे. मस्ट ट्राय आहे. इट्स अ कम्फर्टिंग टेस्ट विथ स्पाइस. This is my first time trying this and it's really great. सफात चाट 2 प्लेट झालेल्या आहेत. असं मी म्हटलं हे संपायच्या आत. क्रिस्पी बोंबिल, जास्ती मसालेदार नाही आहे. आत एकदम हळदीचा असा छान फ्लेवर टेंज दिसतो. सर्व केलेला आहे पुदिन्याच्या चटणी बरोबर. लेट्स ट्राय दिस. क्रिस्पी लाईक वेफर. म्हणजे ह्यांनी फक्त बेसिक फ्रेश अशा बोंबिलला आलं लसूण आणि हळदीचं केलेलं आहे मॅरिनेशन. बोंबिल इज ऑल्सो डॅम क्रिस्पी आहे. प्रेझेंटिंग काळ्या मसाल्यातली चिंबोरी. बापरे, हवं तो त्या ह्याच्यात पण येत नाही. काळा मसाला फुल कोट झालेला आहे. नॉट टू स्पायसी, नॉट टू मस्त लागतंय. स्टफ्ड. द क्रॅब इज स्टफ्ड. भरलेला आहे फुल. इट्स नॉट टू स्पायसी अँड नॉट टू ब्लँड ऑल्सो. एकदम परफेक्ट प्रिपरेशन आहे. सो राईट फ्रॉम द किड्स टू एल्डर्स कॅन एन्जॉय द टेस्ट. एकदम खाणारे दर्दी असतील तर 2 ऑफ देम कॅन थॉरली एन्जॉय. बिकॉज त्याचा साईज खरंच मोठा होता कम्पेअर्ड टू ऑल. आणि इथं ते साईज दाखवतात. It's very good. Yeah, I like it. अमरूला आंबोळ्या इतक्या आवडल्यात आणि तिला तो काळा मसाला पण आवडला. सॉफ्ट बट क्रिस्पी मस्त वाटतंय त्या. मी तर शिंपल्यांना सोडत नाहीये. तिला खरंच आवडलं. ॲक्च्युली ह्याच्यावरनं असं कळतंय की मुलांना पण दॅट स्पाइस लेवल इज ग्रेट. काळा मसाल्यातला मड क्रॅबचा साईज बघितल्यानंतर आणि क्वांटिटी बघितल्यानंतर मी म्हणलं की हे पण माझ्यासाठी खूप जास्ती आहे. एकदम छान शिजलेलं आहे. एवढी चर्चा ज्याबद्दल केलेली आहे चिंबोरी वडे हे कॉम्बिनेशन मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे. पण पहिल्यांदाच ऐकलं तिने क्रॅब वडे कॉम्बिनेशन अँड शी इज रिअली एक्सायटेड. हो ना. वडे आलेले आहेत एकदम गरमागरम. हो, इट्स व्हेरी खुशखुशी. त्याच्याबरोबर काळा मसाला मी घेतलाय. बाउन्स आहे आत अँड आय वॉन्ट टू ट्राय दिस. आतापर्यंत जेवढ्या ठिकाणी वडे खाल्ले हा वडा नंबर 1 आहे. हो, सॉफ्ट आहे. मी
मांस घेतलेला आहे आणि मसाला. हे कॉम्बिनेशन खरंच मस्त लागतं. एक असं सॉल्टीनेस असतो क्रॅबला, त्याच्याबरोबर तो स्वीटनेस जो असतो ना वड्याचा, तो खरंच छान कॉम्प्लिमेंट करतोय. यांचा काळा मसाला जास्ती असा करपट नाही. ॲटलिस्ट क्रॅब आणि वडा टेस्ट करायला नक्की या. आणि भरलेला क्रॅब असा निवडा तुम्हाला जेव्हा चॉईस देतील, दाखवतील. सपाचट झालं त्यातला तर मी अजून थोडासा काळा मसाला घेते. आतलं सगळं क्लिअर केल्यानंतर इट्स गोइंग बाय. आता इथे मटण कोल्हापुरी एकदम झणझणीत दिसणारा आलेला आहे. रिव्ह्यू अर्थात 2 ज्या मटण दर्दी इथे बसल्यात त्या देणारच आहे. इथे तंदूर रोटी, नान वगैरे सगळे मिळतात. सो मुलांना खरं तर मी त्यांच्यासाठी मागवलं, बट त्यांना आंबोळ्याच एवढ्या आवडल्या की दे वर लाईक दिस इज ग्रेट. थिक मसाला, बारीक बारीक असा लसूण दिसतोय आपल्याला कापलेला. रोटी इतकी सुंदर आहे, सॉफ्ट, देसी आहे. कोल्हापुरी. हो देशावरचं, आमचं कोल्हापूरचं. शिजलेलं पण खूप छान आहे. मी ह्याला दिलं तेव्हा, आणि द टेस्ट इज रिअली नाईस. आणि फक्त कसं आहे, प्रिपरेशन आपण म्हणतोय कोल्हापुरी स्पायसीनेस आहे, पण द प्रिपरेशन इज ऑल्सो लाईक जे नॉन महाराष्ट्रीयन असे सगळ्यांनाच आवडेल. इवन किड्स, मोठे, सगळ्यांना ती टेस्ट आवडेल. छान कलर पण आहे, मसालेदार पण आहे, आईच्या लेवल सारखं इटेबल की होमली टेस्ट आहे. अच्छा, तिसऱ्या घेतल्या होत्या कोकणी तवा. तसे हे प्रॉन्स आहेत. खास डिमांड निशांची नेहमी असते. कोकणी तवा मसाला आणि आंबोळ्या इज द मस्ट ट्राय डेडली कॉम्बिनेशन. प्रॉन्स पण इतके फ्रेश आहे. सो बेसिकली मी प्रॉन्समध्ये आता रेड मसाला ट्राय केला ना, दॅट वॉज गुड. काळा मसाला खरंच छान होता. कुठेही असं एक्स्ट्रा नाही आहे काही, टू द पॉईंट. सो हा आहे क्रॅब खीमा. ज्या लोकांना क्रॅब खाता येत नाही त्यांच्यासाठी सोय करून ठेवलेली आहे खीमा. चिंबोरी खीमा हा मी पहिल्यांदा खाल्लेला आहे. मला क्रॅब एक क्रॅब मिळणार आहे. जरासा मालवणी सुका मसाला जसा आपण ट्राय केला होता तशी टेस्ट आहे. स्पाइस लेवल मीडियम. रिअली व्हेरी युनिक. आउटपुट त्याचा कमी असतो जेव्हा आपण फोडून क्रॅब खातो, बट इथे म्हणजे एकदम क्रॅबी असं छान मीडियम स्पायसी मालवणी मसाल्यामध्ये ड्रायश. रोटीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. इट टेस्ट रिली गुड. चिंबोरी भात ही व्हरायटी तर मी पहिल्यांदा ऐकली आहे. लांब असा भात आहे, मसालेदार असं असतं. ओ माय गॉड. जर आपल्याला पूर्ण क्रॅब असा कोणीतरी मांस काढून दिलं आणि त्याच्याबरोबर मस्त असा चिंबोरी रस्सा जर कोणी मिक्स केला भाताबरोबर, तर तो कसा लागेल. असं हेवनली याची टेस्ट आहे, बट स्पायसी. फुल नाकातोंडातनं पाणी येणार आहे. मस्त पावसाळ्यात आय थिंक दिस विल बी अन आयडियल डिश. चिंबोरी वडे मी पहिल्यांदा खाल्ले. चिंबोरी किमा हा पण फर्स्ट टाइम. तुम्ही पण नक्की या गोष्टी ट्राय केल्या पाहिजेत. अदरवाईज म्हणजे उपयोग काय, ज्या आपण घरी गोष्टी बनवत नाही त्या एक्सपिरियन्स करण्यासाठी आपण बाहेर जायला पाहिजे. जसं तुम्हाला सांगितलं की खूप साऱ्या गोष्टी मी पहिल्यांदा इथे ट्राय केल्या, पण पहिल्यांदा पुण्यात मी ही गोवन स्वीट डिश माझी फेवरेट सेराडोरा मिळालेली आहे मला. सो कुछ मीठा हो जाय बरोबर. माय हार्ट इज फुल. आय लव्ह दिस. वरती असं एकदम क्रीम असतं आणि बिस्किटचे क्रम्स असतात. इट इज सो गुड. जर तुम्ही क्रॅब ट्राय केला नसेल कधी नीट प्रकारे, तर तुम्ही डेफिनेटली ते व्हरायटीज ट्राय करू शकता. इट्स अ ग्रेट फाईन. हायजिनिक. मासे फ्रेश होते. मला तरी मासे सगळे फ्रेश मिळाले, नाही तर तुम्ही म्हणाल की आम्हाला मिळाले नाही. दॅट्स ॲक्च्युली डिपेंड्स ऑन दी एक्सपिरियन्स अँड अ पर्टिक्युलर डे. दिवसांनी हा व्हिडिओ आलेला आहे. नक्की लाईक करा, शेअर करा. लव यू.